निवडणूक प्रचार सोडून उमेदवार थेट शवविच्छेदन कक्षात, स्वप्नील नरुटे यांच्या सेवाभावी वृत्तीचं सर्वत्र कौतुक। हातकणंगले नगरपंचायत प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आणि समाजसेवी स्वप्नील सुभाष नरुटे यांचा पहिला समाजकारण आणि मग राजकारण या वृत्तीचा प्रत्यय दिसून आलाय। नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवारांच्या आढावा बैठकीदरम्यान शिरोळ तालुक्यातील एका व्यक्तीच्या अकस्मात निधनाचं वृत्त समोर आलं। या व्यक्तीचं शवविच्छेदन करण्यासाठी स्वप्नील नरुटे यांना तातडीने उपस्थित राहण्याची गरज होती। त्यांनी याबाबत त्वरित खासदार धैर्यशील माने यांना परिस्थितीची माहिती दिली। खासदार माने यांनी स्वप्नील नरुटे यांना सर्वतोपरी पाठबळ देत पहिलं प्राधान्य जनतेच्या सेवेला द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन दिलं। या सहकार्यामुळे स्वप्नील नरुटे यांनी तात्काळ शिरोळला धाव घेऊन मृत व्यक्तीचं शवविच्छेदन केलं। स्वप्नील नरुटे यांचे समाजकारण आणि राजकारणावरील दृष्टिकोन जनतेच्या हितासाठी प्रामुख्याने केंद्रित आहे। या वृत्तीमुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक होत आहे। नागरिकांनीही त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं स्वागत करत कौतुक व्यक्त केलंय। उमेदवार म्हणून नाही तर माणूस म्हणून स्वप्नील नरुटे यांनी आपली खरी ओळख दाखवली असून संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेवरील निष्ठा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। हातकणंगले आणि शिरोळ तालुका क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष मदतीसाठी तात्काळ धाव घेणाऱ्या उमेदवारांची ही वृत्ती समाजात नवा आदर्श निर्माण करते आहे। या घटनेमुळे स्पष्ट होतं की स्वप्नील नरुटे यांचं मतदारांना दिलेलं वचन फक्त शब्दात नाही तर कृतीतही दिसून येत आहे। उमेदवार आणि समाजसेवक या दोन्ही भूमिकेत संतुलित राहून लोकसेवेवर लक्ष केंद्रित करणारे स्वप्नील नरुटे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेच्या मनावर ठसा उमटवत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रभागातील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। नमस्ते, मी स्वप्नील नरुटे, राहणार हातकणंगले तालुक्यातले, जिल्हा कोल्हापूर। आता इलेक्शन जे रणधुमाळी आहे, हातकणंगले प्रभाग 3 मध्ये मी शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण ह्या चिन्हावर इलेक्शन लढवायला आलो आहे। इलेक्शन लढवणं हा काय माझा हेतू नव्हता। मी काय राजकारणी माणूस नाही आहे। आजपर्यंत 25-20 वर्ष झालं मी समाजकारण करतोय आणि पोस्टमॉर्टममध्ये ही कामं करतोय। आज हातकणंगलेमध्ये एक मीटिंग होती आमच्या पक्षाची आणि त्या टायमाला फोन आला की शिरोळमध्ये एक पोस्टमॉर्टमला बॉडी आहे। ती मीटिंग बाजूला ठेवली आणि खासदार धैर्यशील माने साहेबांनी सुद्धा एका शब्दामध्ये सांगितले की तू सामाजिक कार्यकर्ता आहेस, तू सामाजिक कार्यकर्ताच राहायचं, राजकारणाचा तुझा काही संबंध असणार आहे आणि पहिला जाऊन काम कर आणि नंतर राजकारणाचं बघू, ह्या भाषेत त्यांनी सांगितले। तसेच इथून पूर्वी आणि इथून पुढं तरी मी लोकांचं काही कौल असेल तो मला मान्यच असणार आहे, पण माझ्या सेवेत कुठला खंड नसणार आहे। जे माझं काम आहे त्यालाच मी प्राधान्य देणार, कारण हे माझे उपजीविकेचं साधन आहे। आजपर्यंत लोकप्रतिनिधी असतील किंवा पत्रकार बंधू असतील यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेता आलं नाही काही तर नियमांमुळं। त्यामुळं समाजसेवा करत असताना मी आता दुसरा एक मार्ग म्हणून हे नगरसेवक पदासाठी उभा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।